ऐन लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना सामना करावा लागला तो पाण्याच्या टंचाईचा. आणि याचं कारण होतं प्रभादेवीतील 66 इंचाच्या मुख्य जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती. वीर सावरकर मार्ग आणि मुरारी घाग मार्ग जंक्शन येथे काही दिवसांपासून गळती असल्याचं निदर्शनास आलं होतं. पण विशेष म्हणजे वीर सावरकर मार्ग हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असल्यामुळे या जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीची कल्पना कुणालाच येत नव्हती. मात्र मागील काही दिवसांपासून या गळतीमुळे दर दिवशी हजारो लिटर पाणी नक्की कुठे मुरतंय हा प्रश्न जी दक्षिण विभागाने जल अभियंता विभागाला केला. जलकामे पथकाने सदर ठिकाणी लागलीच तपासणी हाती घेतली. पण वरवर रस्त्यावर कुठेच लिकेज दिसत नव्हतं, त्यात कॉन्क्रीटचा रस्ता. मग करायचं काय? अखेरीस रणनीती तयार झाली आणि साऊंड रॉड तंत्राच्या माध्यमातून तपासणीला सुरुवात झाली. जलवाहिनीत गळती असल्याची शंका आल्यानं या विभागाच्या अभियंत्यांनी वीर सावरकर मार्गावरील दत्त मंदिरासमोर आणि मुरारी घाग जंक्शनजवळ रस्त्यावर जलवाहिनीच्या चारही बाजूंनी खोदकाम केले. प्रश्न असा होता की एकतर हा रस्ता वन वे होता आणि नेमकं याच कालावधीत नवरात्रोत्सवाचं विसर्जन होतं. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने कामाची आखणी करण्यात आली. सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन अवघड रस्ता फोडून गळतीचं पाणी रस्त्यावर येऊन वाया जाणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही, कोणताही अपघात होणार नाही, अशा पद्धतीच्या सर्व दक्षता घेऊन अहोरात्र काम करून जलवाहिनीतील गळतीचा शोध घेण्यात आला. आणि नंतर पाण्याचा दाब कमी असताना रात्रीच्या वेळी जलवाहिनी सर्व बाजूंनी मोकळी करून तपासणी केली. त्यावेळी जलवाहिनीच्या तळाशी 3 ठिकाणी गळती असल्याचं आढळलं आणि मोठ्या प्रमाणात पाणी ड्रेनेजमधून वाहून जात असल्याचं निदर्शनास देखील आलं. त्यामुळे या गळतीच्या 3ही ठिकाणी तातडीने लाकडाच्या खुंट्या मारून गळतीचा मार्ग तत्काळ बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी MS टेल्पिस वेल्डिंग करून गळती पूर्णपणे बंद करण्यात आली. आणि अशा प्रकारे हा कठीण प्रश्न जल अभियंता विभागानं सोडवला. अतिरिक्त महानगरपालिका प्रकल्प आयुक्त श्री P. वेलरासू, जल अभियंता श्री अजय राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली जल विभागाचे सहाय्यक अभियंता श्री जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम अभियंता श्री अमित हटवार, कनिष्ठ अभियंता श्री वैभव गावडे यांच्यासह जी दक्षिण विभागातील अधिकारी वर्ग यांच्या सहकार्यानं हे विशेष काम यशस्वीपणे मार्गी लागलं. आणि अर्थातच या कामाचं शासनाकडून देखील कौतुक करण्यात आलं, ते सुद्धा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त श्री इक्बाल सिंग चहल यांच्यासह विविध मान्यवरांच्या माध्यमातून. मित्रहो, खरंच अशा बहादर मनपा कर्मचाऱ्यांना, अर्थातच आमच्या रिअल लाईफ मधल्या सुपर हिरोजना, सामान्य नागरिकांचा अगदी मनापासून सलाम.